नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आपलं तुम्ही थंबनेल पाहिलं असेल, मी असं म्हणलं की बिग ब्रेकिंग आहे आणि या आंदोलनाच्या मागे मास्टर माइंड कोण आहे तो सापडलेला आहे आणि त्याचा उद्देश काय आहे ते सुद्धा आपल्याला कळलेलं आहे. तुम्ही म्हणसाल सर तुमच्याकडे काही इंटेलिजन्स ब्युरो आहे का किंवा असं काय आहे की तुम्हाला हे सगळं कळालं? सगळं सांगतो, सविस्तर सांगतो आणि परफेक्ट सांगतो बघा, परफेक्ट. पहिली गोष्ट काय, तर सध्या भारतभर नव्हे तर जगभर आपलं आंदोलन गाजतंय. कोणतं आंदोलन? जे विद्यार्थ्यांच्या नीट पेपर फुटीच्या विरोधातलं आहे ते, म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीचं, सीजेपीचं. पण आता हे आंदोलन सीजेपीचं राहिलंय का नाही, तर हे सगळ्या संपूर्ण भारताचं झालंय असं काही लोकांचं म्हणणं आहे की सोनम वांगचुक असतील किंवा अभिजित दीपके असतील यांना बाजूला सारून आता हे आंदोलन सगळ्या भारताचं झालं, असा एक विचारप्रवाह आहे, मतप्रवाह आहे. तर दुसरा मतप्रवाह काय, की हे जे आंदोलन आहे हे विद्यार्थ्यांच्या आडून भारतातलं राजकारण बदलण्यासाठीचं आहे किंवा भारतातली सत्ता बदलण्यासाठीचं आहे. हे बीजेपीच्या किंवा मोदींच्या विरोधातलं आंदोलन आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनावर सगळ्यात जास्त आरोप काय होत आहे, तर हे आंदोलन विदेशी ताकद म्हणजे भारताच्या विरोधात जे काही विदेशातल्या ताकदी आहेत, जसं की पाकिस्तान असेल, चीन असेल किंवा जे काही आतंकवादी संघटना आहेत मोठमोठे देशातले, त्या सगळ्यांकडून यांना फंडिंग होते आणि हे सगळे लोक आंदोलन करत आहेत. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये काही लोक आहेत जसे सदाभाऊ खोत, जे की आमदार आहेत, सध्या कशामुळे आमदार आहेत माहित नाही पण ते आमदार आहेत. त्यांचं तर असं म्हणणं आहे की हे सगळे आतंकवादी आहेत आंदोलनात असलेले, किंवा इतर अनेक लोक आहेत जसं की कंगना राणावत असेल, अनुपम खेर असतील, असे वेगवेगळे लोक आहेत ज्यांचं असं मत आहे की हे जे आंदोलन आहे हे भारताला बदनाम करण्यासाठीच आहे. स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं म्हणले की हे जे आंदोलन आहे हे भारताला बदनाम करण्यासाठी आणि भारताची बदनामी होत आहे. आमच्या परभणीचं एक आहे ढेरपोटे, ते तर म्हणलं की पंतप्रधानांना प्रश्न विचारणं म्हणजे पंतप्रधानाचा अपमान आहे. तुम्ही तर नेहरूंना काय काय बोलले त्याच्यामुळे भारताचा किती अपमान झाला असेल ही तर गोष्ट अलहिदा आहे. पण दोन विचार प्रवाह आहेत, की एक की हे आंदोलन केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे, केवळ आणि केवळ भारतामध्ये चांगली व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून आहे, केवळ आणि केवळ भारतातल्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडावं, त्यांच्या भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे असे पेपरफुटीसारखे अडथळे येऊ नये आणि भारतामध्ये एक प्रकारे चांगली सशक्त लोकशाही राहावी, यासाठीचं हे आंदोलन आहे, असा एक मतप्रवाह आहे. तर दुसरा मतप्रवाह आहे की हे जे आंदोलन आहे हे कोणत्या तरी दुसऱ्या देशांकडून फंडिंग घेऊन चालू असलेलं आंदोलन आहे. आता तुम्हाला सांगतो या आंदोलनाचा खरा मास्टर माइंड कोण आहे आणि त्याचा उद्देश काय आहे, कारण हे पाहणं खूप महत्वाचं आहे. कारण भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये आंदोलन गाजते, पण आंदोलन नेमकं कशासाठी, याच्यावर मतप्रवाह वेगवेगळे असले तरी सुद्धा बघा, आंदोलनाची सुरुवात का झाली, ती कोणी केली, हे पहिल्यांदा आपण पाहूया. त्याच्यानंतर पाहूया की याच्या मागचं काय असू शकते उद्देश. फक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, शांततेनं ऐका आणि मी जे बोललो त्याच्यावर विचार करा, नंतर कमेंट करा की हे खरंच खरं आहे की खोटं आहे ते. बघा, आंदोलनाची सुरुवात कशी झाली ते सगळ्यात आधी महत्वाचं सांगतो तुम्हाला. बघा, हे आपले माननीय चीफ जस्टिस आहेत सूर्यकांतजी, हे की नाही. माननीय चीफ जस्टिस म्हणजे सरन्यायाधीश, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. यांच्याकडे पाहिलं कीच असं वाटतं की किती विद्वान माणूस असेल, आहे की नाही. म्हणजे टक्कल पडले ना, तर त्याच्यावरून असं आपल्याला वाटतं की किती विद्वान माणूस असेल, आणि खरंच फार विद्वान माणूस आहे. या माणसाने काय केलं की बेरोजगार लोक जे आहेत भारतातले, त्यांना म्हणलं ते झुरळ आहेत, दे आर कॉक्रोचेस, आहे की नाही. कॉक्रोच आहेत म्हणलं, ते कॉक्रोच म्हणजे झुरळ. आणि ते झुरळ म्हणल्यामुळं अभिजित दीपके यांनी काय केलं, तर कॉकरोच जनता पार्टी नावाची पार्टी तयार केली आणि त्या पार्टीनं आंदोलनाची घोषणा केली आणि मग दिल्लीला आंदोलन सुरू झालं. आता लक्षात घ्या, सगळ्यात सोपी गोष्ट की यांनी सुरुवात केली आंदोलनाला. आंदोलनाचे खरे प्रणेते कोण आहेत, तर हे आहेत सूर्यकांत, सरन्यायाधीश, बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, तर बघा, याच्यामध्ये आंदोलनामध्ये काय झालं, तर खूप मोठ्या प्रमाणात लाठी हल्ला झाला. म्हणजे पोलिसांनी भरपूर लोकांना मारलं. काय केलं, भरपूर लोकांना मारलं. नुसतं पोलिसांनीच मारलं नाही, तर पोलिसाच्या वेशामध्ये साधे कपडे घातलेले बरेच लोक होते, त्यांनी सुद्धा लोकांना मारलं. इतकं मारलं की असं वाटलं की एक म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड जे आहे त्या हत्याकांडाप्रमाणे एखाद्या जनरल डायरनं काहीतरी यांना आदेश दिलाय आणि मारायला लावलं, अशा पद्धतीनं त्यांना मारलं. आता दुसरी महत्वाची गोष्ट, हे जेव्हा एक वकील सुप्रीम कोर्टात घेऊन गेला तेव्हा हेच सूर्यकांत साहेब काय म्हणले माहिती आहे का, आंदोलनातील व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला वेळ नाही, म्हणजे आमच्याकडे तेवढा वेळ नाही, हे काय फार महत्वाचं नाही, आम्ही कोर्टाचा वेळ वाया घालू शकत नाही. म्हणजे पहिली गोष्ट की हे आंदोलन केवळ आणि केवळ भारतीय लोकांचा म्हणजे काय करण्यासाठी आहे, तर बाबा भारताचं जगभरामध्ये नाव कमी करण्यासाठी आहे, पहिली गोष्ट. म्हणजे या आंदोलनामुळे भारताची प्रतिमा मलिन होत आहे, दुसरी गोष्ट. आणि तिसरी महत्वाची गोष्ट काय, की हे आंदोलन इतकं चिल्लर आहे की या आंदोलनाचा व्हिडिओ किंवा मारहाणीचे व्हिडिओ पाहणं आमच्यासाठी वेळ नाही आहे, आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ती वेळेची बर्बादी ठरेल, असं वक्तव्य यांनी केलं. याच्यावरून काय लक्षात येतं, याच्यावरून एक साधी गोष्ट लक्षात येते की जर समजा भारतामध्ये
वेगवेगळ्या पद्धतीत पेपर फुटतात आणि विद्यार्थी आत्महत्या करतात. हे जेव्हा बाहेर देशात कळतं तेव्हा देशाची प्रतिमा मलिन होत नाही. भारतातल्या 3-3, 5-5 वर्षांच्या चिमुरड्यावर बळजबरी होते तेव्हा देशाची प्रतिमा मलिन होत नाही. भारतामध्ये 1 ते 2 महिन्यापूर्वी उद्घाटन केलेली पुलं, हजारो कोटींची पुलं धडाधड पडतात तेव्हा भारताची प्रतिमा जगात मलिन होत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात तेव्हा भारताची प्रतिमा मलिन होत नाही. वेगवेगळे आमदार, खासदार किंवा मंत्री, संत्री भ्रष्टाचार करतात तेव्हा भारताची प्रतिमा मलिन होत नाही. राम मंदिरातला पैसा चोरला जातो, 1000 नाही 1200 कोटी चोरले असं आता SITचं म्हणणं आहे. म्हणजे 1200 कोटी काय तर 12,000 कोटी म्हणले कोणतरी. तर एवढे मोठे पैसे मंदिरातले चोरल्या जातात, जे मंदिर एवढ्या जगात गाजलं तेव्हा भारताची प्रतिमा मलिन होत नाही. हाथरस सारख्या एखाद्या ठिकाणी महिलेवर बलात्कार होतो, बलात्कार करणारेच त्या मुलीला, तिच्या आईवडिलांना, भावाला वकिलासहित मारून टाकतात तेव्हा देशाची प्रतिमा मलिन होत नाही. पण जर समजा पेपर फुटीच्या विरोधात त्याच्यामध्ये 20-20 पोरांनी आत्महत्या केली, त्याच्या विरोधात जर कोणी आवाज उठवला आणि न्याय मागितला तर मात्र भारताची प्रतिमा मलिन होते. असं एक नॅरेटिव्ह आता आहे की नाही? म्हणजे कळालं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो की याचा मास्टर माइंड कोण आहे माहित आहे तुम्हाला? याचा मास्टर माइंड आहे हा सूर्यकांत, सरन्यायाधीश सूर्यकांत ही व्यक्ती या आंदोलनाची मास्टर माइंड आहे. आताच कळालं. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आंदोलन कशासाठी आहे? मग या आंदोलनाचा उद्देश काय? मास्टर माइंड तर सांगितलं मी तुम्हाला की यांनीच त्यांना झुरळ म्हणलं. आता हेच पुन्हा आंदोलन जास्त चिघळावं, जास्त लोक जावीन, आंदोलन मोठं व्हावं म्हणून मग हे काय म्हणलं, आंदोलनातील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, आमचा वेळ बर्बाद करू नका, असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे दोन्ही बाबतीत आंदोलन मोठं करण्यासाठी सूर्यकांत साहेब अग्रेसर आहेत. मग आता हे का अग्रेसर आहेत? याचे 2 कारणं असू शकतात. 2 महत्वाची कारणं आहेत. पहिलं कारण असं असू शकते की 2029 पर्यंत सध्या जे सत्तेत सरकार आहे या सत्तेतल्या सरकारला 2029 पर्यंत भारतामध्ये जे काही चालू आहे ते सगळं उघड होणार आहे. भारतामध्ये जे काही भ्रष्टाचार बोकाळलाय, जे काही अंधाधुंदी माजली, ही सगळी उघडी होणार आहे आणि जेणेकरून भारतामध्ये हे जे सत्ताधारी यांना 2029 ला परत निवडून येणं म्हणजे जवळपास अशक्य होणार आहे, अशी काहीतरी शंका असावी. मग काय तर सध्या भारतीय जनता पार्टीचा जो काही मतदार आहे तो मतदार काँग्रेसकडे किंवा इंडिया आघाडीकडे जाऊ नये म्हणून एक नवीन पर्याय पाहिजे का? जर तसा पर्याय निर्माण केला तर तिकडे जाणारं मतदान कमी होईल आणि त्यांचं जे मतदान आहे ठरलेलं ते त्यांना मिळेल आणि ते परत पुन्हा सत्तेत येतील. हा पहिला एक विचार त्याच्या मागचा. याचा अर्थ मी असं म्हणत नाही की हे आंदोलन स्पॉन्सर्ड आहे किंवा या आंदोलनामध्ये जे काही अभिजित दिपके असतील, सोनम वांगचुक सर असतील, हे काहीतरी मॅनेज आहेत, बिलकुल नाही. पण या आंदोलनाचा ते असा फायदा करून घेऊ इच्छितात का? हा सगळ्यात महत्वाचा मूळ मुद्दा आहे. दुसरा मुद्दा याच्यामधला काय आहे की मोदी साहेबांनी जे काही सध्या कार्यक्रम लावलेले आहेत, देशाचे पंतप्रधान म्हणून शरद पवार साहेब सुद्धा म्हणले की परदेशामध्ये आता मोदी साहेबांनी भारताचं नाव उंचावलं, खरंच उंचावलं. मेलोडी प्रकरण असेल, सोडून द्या, चिल्लर प्रकरण आहे, पण ज्या पद्धतीने अमेरिकेने सांगितलं की रशियाकडून तुम्ही 1च महिनाभर तेल घेऊ शकता, तर त्या प्रकरणामुळे असेल किंवा आता 1 महिना झाला आता बंद, तुम्हाला इथून पुढे कोणत्याही प्रकारची हे मिळणार नाही, ते असेल किंवा मग तुमचं अमेरिकेत गेल्यानंतर जे मजाक उडवली ट्रम्प साहेबांनी, माय फ्रेंड मोदी म्हणू आहे की नाही, तर ते सगळं असेल. तर या सगळ्या गोष्टीमुळे भारताची प्रतिमा मोदी साहेबांनी जगामध्ये फार उंचवली, मोठी केलेली आहे, असं एक आहे. मग कदाचित असं असेल की मोदी साहेबांमुळे भारताची म्हणजे पंतप्रधानांमुळे भारताची प्रतिमा दिवसेंदिवस जगात उंच होते. काय होते माहित आहे तुम्हाला? रँकिंग मध्ये सुद्धा पाहू शकतो आपण की हंगर इंडेक्स काय आहे किंवा त्या बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, त्या कळणार नाहीत, त्या थोड्याशा अवघड असतात कळायला. पण साधारणतः भारताची प्रतिमा कशी उंच व्हायली का खालवायली हे सगळ्याला माहित आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की मोदी साहेबांमुळे बीजेपी अंतर्गत 2 गोष्टी निर्माण झाल्यात. त्याच्यामध्ये सुद्धा नवीन कोणाला तरी आता पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे. मग नवीन जर मला पंतप्रधान व्हायचं असेल तर काय करावं लागेल? हाय त्या पंतप्रधानाच्या काळामध्ये काहीतरी असं कांड करायचं जेणेकरून ते बदनाम झाले पाहिजे. म्हणून कदाचित बीजेपी मधल्या या आंदोलनामध्ये लाठीचार्ज मोठ्या प्रमाणात झाला, त्याच्यामध्ये काही लोक घुसवण्यात आली, त्या लोकांनी पोलीस नसताना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मारलं, त्यांचा एक प्रकारे त्यांना म्हणजे वाईट वागणूक दिली आहे की नाही, अमानुषपणे मारहाण केली, जेणेकरून हे सरकारचा जो प्रमुख आहे किंवा या सरकारमधले काही मुख्य माणसं त्यांच्याबद्दल विरोध किंवा द्वेष किंवा जनतेमध्ये आक्रोश निर्माण व्हावा आणि जेणेकरून मग त्यांना पाय उतार करायला सोपं जाऊन त्यांच्या जागी नवीन माणसाला पद घेता यावं, असे 2 आहेत. तर पहा, सिंपल गोष्ट आहे की या व्हिडिओचं माध्यम किंवा या व्हिडिओचा उद्देश एवढाच होता. या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं की हे सगळं जे करतंय ना, हे सगळे जे करते धरते आहेत की भारतातल्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत ते यांच्यासारखे माणसं, म्हणजे हे सरन्यायाधीश जे आहे सूर्यकांत यांच्यासारखे असंवेदनशील आणि
म्हणजे कॉमन सेन्स नसलेली माणसं अशा परिस्थितीला जबाबदार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याला जबाबदारी इथली सिस्टीम जी की भ्रष्टाचारानं पोखरलेली आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, अशा गोष्टी निर्माण होणे किंवा अशा प्रकारच्या लाठीहाला किंवा अमानुष मारहाण होणे, याला इथल्या राजकारण्यांचे अंतर्गत मनसुबे, ह्या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत. म्हणून हे जनआंदोलन योग्य गतीनं, योग्य दिशेनं आणि संविधानिक मार्गाने पुढे गेलं पाहिजे आणि या सगळ्या लोकांचे जे मनसुबे आहेत ते मनसुबे उधळल्या गेले पाहिजे आणि भारतामध्ये सशक्त लोकशाही निर्माण झाली पाहिजे, ज्या लोकशाहीनं भारताचं भविष्य आणखी सुंदर केलं पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ होता. एवढंच बोलतो आणि तुम्हाला एक विनंती करतो की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की मी केवळ सांगत बसत नाही, तर लहान विद्यार्थ्यांना घडवतो, शिकवतो सुद्धा. त्यांच्यावर चांगले संस्कार आणि चांगलं शिक्षण त्यांना देण्याचं काम करतो. आपलं ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे. या ॲपमध्ये 3री पासून तर 8वी पर्यंतच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या बॅचेस आहेत. त्याच्यामध्ये 3रीचं श्रेया मंथन BDS आहे, स्कॉलरशिप BDS आहे, नवोदय सैनिक आहे, होमी बाबा आहे, 7वीचं स्कॉलरशिप आहे, 8वीचं NMMS आणि MTSC आहे. असे सगळे स्पर्धा परीक्षा 3री ते 8वीच्या शिकवल्या जातात. ते पण अत्यंत माफक दरामध्ये, कमीत कमी फीसमध्ये. कारण शिक्षणातला अडथळा पैसा ठरू नये म्हणून हा सगळा उहापोह आहे. गेल्या वर्षी आपल्या क्लासचे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 150 पेक्षा जास्त मुलं नवोदयला लागले. जर तुमच्या घरात लेकरं शिकत असतील आणि त्यांना चांगलं आणि दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल तर ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा. कोणाला वाटत असेल की सर तर या चॅनलवर नुसतं भणभण बोलतातच, शिकवतात कसे, तर आपलं ATM गुरु एज्युकेशन नावाचं एक चॅनल आहे. त्या चॅनलवर जाऊन तिथं मी कसं शिकवतो ते सुद्धा पहा. म्हणजे तुम्हाला कळेल की खरंच काय क्वालिटी असते, हे की नाही. तर थांबूया इथं. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.